मी पंढरपूर नीरा या रस्त्यावरती हाके लक्ष्मण हाके आणि मराठा तरुण यांच्यामध्ये काही बाचाबाची झाली अशा बातम्या पसरत आहेत। आणि आता आपण खरंच नक्की काय घडलं, ही घटना कशी घडली, कुठे घडली आणि त्या घटनेच्या ठिकाणी कोणते मराठा तरुण होते ते आज आपल्या बरोबर आहेत। आता या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत। नक्की हा प्रकार काय आहे, ज्या सोशल मीडियावरती हाकेंकडून जे आरोप केले जात आहेत आपल्यावरती ते नक्की काय आहेत, हे त्यांच्याशी आपण चर्चा करून हाकेंचे आपल्यावर आरोप होत आहेत, काय नक्की आहे, या आरोपामध्ये तथ्य आहे का? अजिबात नाही, साफ चुकीचं आहे। त्यांनी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केलाय मीडियाच्या माध्यमातून। आम्ही कुठलाही त्यांना हल्ला केलेला नाही किंवा कुठली गोष्ट केलेली नाही, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलोच नाही। महत्वाचं म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये 6 ते 7 फुटाचं अंतर होतं, मध्ये पोलीस होते, त्यांच्यासोबत ते 7 ते 8 पोलीस होते, त्यामुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं नाही। आमचा हेतू कुठलाही हल्ला करण्याचा नव्हता, आमचा हेतू एवढंच होतं की आम्ही गरजवंत मराठी आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज आहे। आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तिथं उपोषणाला बसलेत, आमरण उपोषणाला। त्या उपोषणाला महाराष्ट्रातून लाखो मराठा तिथं पोहोचलेले आणि हे सगळं चालू असताना तुम्ही मीडियामधून जे आमच्या आरक्षणाच्या विरोधात जे बोलताय ते बोलू नका, एवढीच हात जोडून त्यांना विनंती करत होतो। ह्याच्या पलीकडे दुसरं काही नव्हतं। आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु पोलिसांच्या माध्यमातून पोलीस मध्ये होते, त्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही आणि ते आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत। आम्ही त्यातून बी पोलिसांच्या मध्यस्थीनं आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही असले प्रकार करू नका, कृपया थांबवा, आम्हाला आरक्षणाची गरज आहे, आम्ही गरीब आहोत, आमच्या पुढच्या पिढ्या त्यातून भविष्य घडणार आहेत, तर आमच्या पुढच्या पिढ्यांचं आम्हाला भविष्य दिसायचंय, ते अगोदरच तुम्ही मोडायचा प्रयत्न करताय, ह्याच्या पलीकडे दुसरं काय नव्हतं। आणि ते आम्हाला ज्या पद्धतीने उचकवायचा प्रयत्न करत होते की मी धनगर आहे, माझी लोणला माणसं नाहीत का, माझी सोमेश्वरला माणसं नाहीत का, मी इकडून बोलू का तिकडून बोलू का, हे साफ चुकीचं आहे। आम्ही त्यांना कुठलेही दहशत करण्याचा प्रयत्न करत होतो, आम्ही फक्त विनवणी करण्याचा प्रयत्न करत होतो आणि जे आमच्या विरोधात बोलतात ते बोलू नका, ह्याच्या पलीकडे काहीच नाही। परंतु ते ज्या पद्धतीने आले म्हणून आम्ही फक्त 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या, ह्याच्या पलीकडे दुसरी कुठली घटना घडलेली नाही आणि इथून पुढच्या भविष्यात घडणार नाही नेरेमध्ये तरी। आपल्या बरोबर आता दुसरेही मराठा तरुण आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। हे आंदोलन चालू आहे आता CST मध्ये, आपण पाहतोय किती शांत पद्धतीने हे आंदोलन होत आहे आणि आता हा प्रकार लक्ष्मण हाकेंचा आरोप, आपणही त्या ठिकाणी होता आजच्या घटनेच्या वेळी, काय नक्की ही घटना होती, कशा पद्धतीने होती आणि आपलं हाकेंनी जे मत व्यक्त केलेले आरोप केलेले आहेत याबद्दल आपलं काय मत आहे? हे बघा, मी तुम्हाला मीडियाच्या द्वारे पहिल्यांदा एक सांगू इच्छितो की लक्ष्मण हाके साहेब हे 4 ते 5 वेळा येऊन नीरेमध्ये गेल्यात, आता या मागच्या महिन्यात 2 वेळा येऊन गेल्यात। आम्ही त्यांच्यावर हल्ले काय केलेत का, काय केलेत का, काहीच नाही। आज हॉटेलमध्ये ते नेमके आले होते प्रसन्नमध्ये, आम्ही बी तिथं बसलेलो होतो। जाताना बघता लक्ष्मण हाके साहेबांना आम्ही सर्वजण बोललो की हाके साहेब तुम्ही मराठा समाजावरती तुम्ही असं महाराष्ट्रात जळ उगू नका, आणि फक्त एवढंच बोललो। पोलिसांची मध्यस्थी झाली, तिथं आम्ही फक्त 1 मराठा लाख मराठा बोललो आणि हाके साहेब जेव्हा गाडीमध्ये बसले त्याच्यानंतर 3 मिनिटांनी ते बाहेर आले। आता त्यांना कुठल्या गॉडफादरचा फोन आला हे आम्हाला माहित नाही की तुम्ही रस्त्यावर बसा आणि स्टंट करा आणि फेसबुक करा, माध्यमातून ते दाखवा, लाईव्ह करा की माझा हल्ला झाला। हे बघा हाके साहेब, तुम्ही जेवढे स्टंट करताय हे संपूर्ण महाराष्ट्र जनता तुम्हाला ओळखून झालेली आहे, तुमचा स्वतःचा समाज ओळखतोय तुम्हाला। तुम्ही कुठल्या खालच्या पातळीवर जाताय, तुम्ही एक तर पैसे घेऊन आज हे अख्ख्या महाराष्ट्रात फिरताय, हे सगळ्यांना माहिती आहे। फक्त आमचं एकच म्हणणे, आम्ही सर्व गरजवंत मराठी आहोत, आम्हाला आमच्या पुढच्या पिढीसाठी आरक्षण पाहिजे, हे आमचं म्हणणे। फक्त तुम्ही महाराष्ट्रात फिरताना फक्त मराठ्यांवरती तुम्ही जर ओळखू नका, आम्ही कशाला तुमच्या पैसे येऊ, आम्ही काय येऊ? आता अण्णा हजारे झोपल्यात, मग अण्णा हजारांचे पैसे गेलोय का आम्ही? हे महाराष्ट्रात जातात, महाराष्ट्रात कुठेही महाराष्ट्रांवरती जरा वागतात, तेव्हाच दाखवत नाही, उलट सुलट बोलतात। हे प्रत्येक गावामध्ये जाऊन संघटना लोकांना उलट सुलट डोक्यात फरक करतात, हे नाही बघत तुम्ही मीडिया लोक। पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते, हे पोलीस कुठले होते आणि पोलिसांनी त्यावेळी मध्यस्थी केली का, पोलिसांची काय भूमिका होती? पोलिसांची एकदम छान भूमिका होती। पोलिस आली, आम्ही तिथं 5 ते 6 फूट लांब होतो, आमचे नीरा पोलीस चौकीचे त्यांचे पोलीस होते, त्यांनी त्यांच्याशी बोलले, आमच्याशी बोलले, आमच्यामध्ये मध्यस्थी केली, आम्ही आमच्या बाजूला झालो, ते त्यांच्या बाजूला झाली। पण हा एक प्रकारचा हाके साहेबांचा स्टंट आहे। पाहतोय आपण या ठिकाणी मराठा आंदोलक हाके साहेबांचा हा स्टंट आहे असे म्हणतात। या काय सांगाल, हा कसा प्रकार घडला आणि त्यावेळी आपणही तिथे होता का? हो, मी प्रत्यक्ष हाके साहेबांशी चर्चा केलेली आहे की हाके साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, तुम्ही हे आमचेच आहात, आम्ही तुमचे आहात,
फक्त ह्या कार्यकर्त्यांची एवढंच म्हणणं आहे की आमच्या विरोधात तुम्ही अपशब्द करू नका, आम्ही तुमच्या विरोधात कधीही बोललेलो नाही, अशी आमची दोघांचीही भूमिका होती. आणि त्याला साक्षी म्हणजे आपले नीरा जेजुरीचे सगळे पोलीस तिथं उपस्थित होते. ते तुम्ही पोलिसांनाही विचारू शकता की या कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा हाके साहेबांवर हल्ला केलेला नाही, कारण हाके साहेब हे आमचेच आहेत हे आम्ही त्यांना स्पष्ट सांगत होतो. नव्हतो आम्ही हॉटेलमध्ये बसलेलो, चहा प्यायला. उद्याचं नियोजन चाललेलं आमचं की उद्या जरंगे पाटलांना आम्हाला पुण्यामध्ये मुंबईमध्ये सर्व जे किट आहे आमचं जेवणाचं ते आम्हाला, त्यासाठी आम्ही ट्रकचं वगैरे नियोजन चाललेलं ते सुद्धा तिथं आलते. आता ते आले, ते आता एक लक्षात ठेवा, ते समोर दिसले, एक तर महाराष्ट्रामध्ये ते फिरतात, आमच्या विरोधात बोलतात. आम्हाला जा विचारायचं काम आहे ना, आम्ही बी मराठी बांधव आहे ना, आम्हाला विचारायला पाहिजे ना, साहेब तुम्ही का असं करताय, विचारायचे काम आहे ना आमचं, ते आम्ही विचारायचं काम केलंय, बाकीचं काय नाही. त्यांनी फक्त गाडीमध्ये कुठल्या गॉडफादरचा फोन आला, त्याच्यानंतर त्यांनी स्टंट चालू केला, फेसबुक लाईव्ह केलं, माध्यमातून त्यांना दाखवायचा प्रयत्न केला की माझ्या हल्ला झाला. त्यांना 4 पोलीस अजून पाहिजे असतील, बंदोबस्त वाढून पाहिजे असेल, त्यांना कुठंतरी महामंडळ पाहिजे असेल, त्यासाठी त्यांचा तो स्टंटबाजी चाललेली आहे. काय सांगताल? हाकेंनी आरोप केलेले आहेत, काय आपण हाकेंना सल्ला देताल? आम्ही एकच सांगेल त्यांना, तुमच्या हक्काचं तुमच्या ताटातलं आम्हाला नकोय, आमच्या जे हक्काचं आहे ते आम्हाला हवं आहे. आम्ही तुम्हाला ना अश्लील शब्द वापरलाय नाही काय, जर तुम्हाला खरंच आम्ही अश्लील शब्द वापरले, या तुम्ही महादेवाच्या पिंडीवर शपथ व्हायला. जर खरंच जर तुम्ही ओबीसी साठी लढत असाल तर उगाच मराठी बांधवांवर खोटे आरोप करून त्यांना भडकवू नका, द्वेष निर्माण करू नका. तुम्ही तुमचं कार्य चालू आहे, आमचं कार्य चालू आहे, पण तुम्ही आमच्या जरंगे पाटलांच्या विरोधात बोलू नका, ही आमची नम्रपूर्वक विनंती आहे. आणि 1 लाख मराठा अशी आम्ही घोषणा द्यायला आमचा हक्क आहे. आणि तुम्ही आमच्या गावात येऊन तुम्ही जर भडकत असताल माथेफिरी, आम्ही तुमच्या गावात नाही आलो, तुम्हाला गॉडफादर मिळेल पैसे पुरवायला, आमच्या रोजीरोटीचा आमचा भविष्याचा विचार आम्हाला करायचा, आम्ही कशाला तुमच्या हल्ला करू. पाहतोय आपण हा प्रकार, आपण पाहतोय सर्वत्र सोशल मीडिया असेल, मीडियाच्या माध्यमातून आरोप होत आहेत मराठा आंदोलकांवर, आणि त्यांनी त्यांच्या या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा हल्ला हाकेंवरती झालेला नाही, आम्ही आमच्या आंदोलकीय घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या, आमचं आरक्षण आम्हाला मिळावं, असा त्यांच्या झालेला वाद हा त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियेतून आपल्याला पाहायला मिळत आहे.